तहाप्रमाणे राजांचे प्रतिनिधी म्हणून शंभूराजांना शाही मनसबदारी देण्यात येणार होती. 4,000 स्वारांची वऱ्हाड खानदेशीच्या जहागिरीचा 15 लक्ष होणांच्या मुलुखाचा मोकासा बहाल करण्यात येणार होता. औरंगजेब धोरणी त्यानेही हत्तीची दाखवीत उंटाची चाल टाकली होती. शांतपणे वाकडी जहागिरीचा मोकासा वऱ्हाड खानदेशचा म्हणजे संभाजीराजांना मुक्काम औरंगाबादेतच टाकावा लागेल. मनसबदार म्हणून शिवाजीचा बच्चा पुन्हा आपल्याकडे ओलीसच राहील. नाहीतर त्याला संभाजीराजांना पुरंदरच्या तहात मिळालेल्या मावळ मुलखाचा मोकासा देता आला नसता का? ते केले तर तो औरंगजेब कसला? राजांनी मोरपिसाचा जुडगा म्हणून आपल्या तोंडावर खाजकुयरीचे पाने फिरवू पाहतो आहे हे हेरले. त्यांनी दिल्ली दरबाराला स्पष्ट कळवून टाकले. जहागिरीचा मोकासा घेणे तो आमचे फर्जंद संभाजीराजे अदबगर्जीने घेतील. कारभार पाहणे तो प्रतापराव गुजर व निराजी रावजी मुतालिक रवेशीनी पाहतील. फर्जंद जहागिरीवरील मुक्कामास असत ते होणे नाही. राजांच्या सगळ्या अटी मान्य झाल्या. औरंगाबादेहून मुअज्जमचे पत्र आले. जहागिरीची वस्त्र आणि फरमान घेण्यासाठी शंभूराजांना औरंगाबादेला पाठवून द्यावे. राजांचे बहिर्जी करमाजी विश्वास असे खबरगीर औरंगाबादेच्या रुखाने सुटले. मुअज्जमची माहिती काढायला हे राजकारण फक्त राजेच खेळू जाणत होते. ते स्वतः असेच चालत आले होते. एक वेढा फोडावा, दुसऱ्यात आपणहून घुसावे. एका गोटातून संभाजीराजांना त्यांनी काढून घेतले होते. दुसऱ्या गोटात ते त्यांना आपणहून पाठवायला तयार झाले होते. या चालीचे यश मुअज्जमचा स्वभाव कसा आहे यावर अवलंबून होते. संभाजीराजांचे धैर्य केवढे आहे यावरही विसंबून होते. खबरगीरांनी औरंगाबादेहून बातम्यांची कोरीव लेणी जशीच्या तशी उचलून आणली. मुअज्जम विलासी आहे, साजशिंगाराची त्यास गोडी आहे. राजांना तो मनोमन वचकून आहे. आपल्या बापाशी तो नेक नाही. विचार करून राजांनी निर्णय घेतला संभाजीराजांना औरंगाबादेला धाडण्याचा. त्यांना विश्वास होता शंभूराजे दरबारी रीतीभातीचे सारे ठीक करतील. खुद्द तेच जाऊन आले की औरंगजेबाला कायमचा नसला तरी उडता भरोसा येईल. या खानदेशी राजकारणाचा समय आला ऐन दिवाळीत. राजकारण सणवार भावभावना काहीच जाणत नसते. भरत्या थंडीला धरून नरक चतुर्दशीचा दिवस राजगडावर फटफटला. आज औरंगाबादेच्या रोखाने प्रस्थान ठेवण्याचा मुहूर्त होता. जिजाऊ, पुतळाबाई, धाराऊ, सोयराबाई, साऱ्या आऊसाहेब यांचा शंभूराजांनी आशीर्वाद घेतला. येतो आम्ही म्हणत येसूबाईचा निरोप घेतला. बालेकिल्ल्याच्या सदर चौकात गड उतारासाठी प्रतापराव, निराजी रावजी, रावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी, आनंदराव अशी निवडीची मंडळी सिद्ध होती. जिजाऊ आणि राजे संभाजीराजांसह सदर चौकात आले. शंभूराजांनी जिजाऊंच्या पायावर कपाळ ठेवले. औक्षंत व्हा, कार्य सिद्ध होताच परतीला लागा. जिजाऊंनी त्यांना आशीर्वाद दिला. राजांच्या संगतीत बरोबर यायच्या मंडळीसह संभाजीराजे चालू लागले. संजीवनी माचीच्या रोखाने माचीवर गड उताराची पालखी तयार होती. माचीवर उतरणारे भुयार आले. त्यांच्या तोंडावरची धोंड हटली. राजे व शंभूराजे आत उतरले. मागून प्रतापराव, निराजीपंत, रावजी, आनंदराव, प्रल्हादपंत ही मंडळी उतरली. एकामागून एक पायऱ्या मागे पडू लागल्या.
चालता चालता राजे कसल्या तरी विचाराने थांबले. तुम्हास आठवते वेरूळच्या कैलास लेण्यांची गुफा? राजाने प्रश्न केला. जी. दोन्ही आवाजांचा फेरसाद भुयारात घुमला. काय आवडलं तुम्हास त्या शिवलिंगारात? कैलास पर्वताखाली दमगीर झालेला रावण. भुवया चढवीत राजाने संभाजीराजांना आश्चर्याने निरखले. का? शिवाचा कैलास त्यास उचलता आलेला नाही. एवढे बल असून शांतपणे संभाजीराजांनी उत्तर दिले. संजीवनी माची आली. संभाजीराजांनी राजांच्या भगव्या मोजड्यांवर आपला भंडारा मंडित माथा ठेवला. त्यांना उठवून पोटाशी घेत राजे धीट धीमे बोलले. सांभाळून असा. आम्ही नसलो तरी प्रतापराव आहेत. त्यांच्या सल्ल्याने वागा. यशवंत व्हा. आम्ही तुमची वाट बघतो आहोत. शंभूराजे सजल्या पालखीत बसले. फुलार राजगोंडा त्यांनी मुठीत पकडला. रणशिंगाच्या कातऱ्या ललकाऱ्या उठल्या. अब्दागिरी, चौपदार, निशाणबारदार चालू लागले. आग्रा झाला. आता औरंगाबादेला. मजल दर मजलीने सेनेसह संभाजीराजे औरंगाबादेला पोहोचले. शहजाद्याच्या वतीने दिल्ली दरबाराचा मातब्बर सरदार जसवंतसिंग याने सामोरे येत त्यांची अगवानी केली. जसवंतसिंगाच्या साक्षीने संभाजीराजांनी मनसबदारीची वस्त्रे स्वीकारली. त्याला फेरनजराणा बहाल केला. औरंगाबादेतील शाही महाली प्रतापराव, निराजीपंत, रावजी यांच्या सोबतीत जाऊन संभाजीराजांनी शहजादा शहा आलम याची भेट घेतली. तांबूस गौरवर्णाचा शहा आलम शंभूराजांना बघून खुशदिल झाला. ओठातल्या ओठात पुटपुटला. इन्शाल्ला कैसी शेरे सूरत है. त्याने एक जुलबाज हत्ती आणि रत्न जडावाची तलवार संभाजीराजांना दरबारी इतमामाने नजर केली. संभाजीराजांनी त्याला फेरनजराणे दिले. महालीच्या आलिशान बैठकीवर शहा आलमने संभाजीराजांना आपल्या शेजारी बसवून घेतले. खुद्द जसवंतसिंगाला असा मान कधी मिळाला नव्हता. तो हात बांधून समोर उभा होता. शहजाद्याने संभाजीराजांच्या प्रवासाची आदराने चौकशी केली. राजांच्या तब्येतीची पूछताछ केली. निरोपाची वेळ आली. महालीच्या दरबारी अत्तरैयाने पुढे येत अत्तरदानीतील काबुली अत्तराचे फाये झुकून शहजाद्याच्या आणि शंभूराजांच्या मनगटावर अदबीने फिरविले. एक खिदमतगार सोनरा नक्षीदार तबकात टपोऱ्या गुलाबाचे रसरशीत गेंद घेऊन बैठकीसमोर पेश आला. तबकातील एक फुलता गुलाब गेंद हाती घेऊन शहजाद्याने तो क्षणभर निरखला. संभाजीराजांच्या हातात तो देताना शहजादा शहा आलमच्या तोंडून नकळत लफ्ज सुटले. लीजिए, गुलाब भी खूबसूरत होता है छोटे राजा साहब.